प्रादेशिक मनोरुग्णालय सध्या तेथील रुग्ण जे आहेत त्यांना काम करायला लावण्यामुळे चर्चेत आहे। त्याच्यानंतरनं प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणावरती चौकशी करून कारवाईचे आदेश दिलेले आहेत। प्रकाश आंबेडकर जे आरोग्यमंत्री आहेत त्यांनी देखील या रुग्णालयाला भेट दिली। मात्र एक प्रकरण संपत नाही तोच दुसरं सुरू झालेलं आहे। या रुग्णालयावरती जवळपास 5 करोडच्या भ्रष्टाचाराचे आरोप जे आहेत ते आम आदमी पार्टीने लावलेले आहेत। सुरुवातीला प्रकरण काय आहे ते आपण समजून घेऊ। काय प्रकरण आहे? संबंधित लोकराज्य स्वयंरोजगार सेवा ठेकेदार हा 2017 पासून काम करत असून त्यांनी खोट्या कामगारांच्या सह्या आणि ॲडव्हान्स दाखवून 72 लाखाची कामगारांची फसवणूक आतापर्यंत केलेली आणि त्याचबरोबर किमान वेतन न देता त्याचा जो फरक आहे 4.5 कोटीच्या जवळपास आहे, असं एकंदरीत 5.5 कोटीच्या जवळपास ती अमाऊंट आत्तापर्यंत बुडवलेली आहे कामगारांची आणि कुठल्याही ESIC PF हा लाभ न देता त्यांनी आत्तापर्यंत फक्त कामगारांचं शोषण केलेलं आहे जे मनोरुग्णांसाठी ते काम करतात। असे किती कामगार आहेत बरं आणि किती लाखांची म्हणजे टोटल तुम्ही बोलले की सॅलरीनुसार त्यांची सॅलरी पण देत नाही? असे 53 सफाई कर्मचारी आहेत। खरं म्हणजे कामगार कायद्यानुसार 14,600 रुपये वेतन प्रत्येक महिन्याला मिळायला पाहिजे, परंतु प्रत्यक्षामध्ये या कामगारांच्या हातावरती केवळ 8,000 रुपये प्रत्येक महिन्याला ठेवले जायचे, म्हणजे 4,600 रुपये प्रति कामगार प्रति महिना या पद्धतीने हा सगळा भ्रष्टाचार होत होता। शिवाय या कामगारांच्यासाठी जे काही ESI साठीचे जे कॉन्ट्रीब्युशन वेगळं काढणं अपेक्षित होतं, PFचं जे वेगळं कॉन्ट्रीब्युशन काढणं होतं तेही त्या ठिकाणी भरलं गेलेलं नाही आणि कामगारांना त्याचेही बेनिफिट दिलेलं, म्हणजे तोही पैसा या ठिकाणी त्यांनी आपल्या खिशामध्ये टाकल्याचं दिसतंय। एकंदरीत 4-4.5 कोटी रुपयापर्यंतचा हा सर्व एकंदरीत गैरव्यवहार होते आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती कामगारांचं शोषण झालेलं आहे। प्रत्यक्षामध्ये त्या ठिकाणी सफाईचं काम हे झालेलंच नाही आहे, कारण मुळात कामगारांचं शोषण केलं आणि जेवढे कामगार ते दाखवतात तेवढे कामगार प्रत्यक्षामध्ये नाही आहेत। आता परिस्थिती अशी आहे की या कंत्राटदाराच्या विरोधामध्ये उपसंचालकांचा मार्च 2025चा अहवाल आहे, चौकशी समितीचा मार्च 2025चा अहवाल आहे आणि या दोन्ही अहवालामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की याने नियमाचं उल्लंघन केलेलं आहे, कंत्राटदारांनी यांनी कामगारांचं शोषण केलेलं आहे, खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे, अनियमितता आणि या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावं अशी स्पष्टपणे रेकमेंडेशन या दोन्ही अहवालामध्ये आहेत। नाव काय? उपसंचालकांचा हा अहवाल आहे, उपसंचालक आरोग्य विभाग, ठेकेदार लोकमंगल लोकराज्य स्वयंरोजगार संस्था। तर या ठेकेदाराविरोधात याला काळ्या यादीत टाकावं अशी स्पष्टपणे रेकमेंडेशन आहे। हे गेल्या वर्षीचा अहवाल आहे। खरं म्हणजे त्याच्यानंतर त्याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे होती, त्याला काळ्या यादीत टाकायला पाहिजे होतं, त्याची चौकशी करून त्याच्यावरती गुन्हा नोंदवायला पाहिजे होता, परंतु तसं न करता आत्ता आम्हाला असं आढळून आलंय की त्याचे 35% बिल हे रिलीज करण्यात आलेले आहेत। खरं म्हणजे अशा सगळ्या अनियमितता असताना अहवाल असताना त्याचं एकही बिल रिलीज होता कामा नये, परंतु तरीही त्याचं बिल हे रिलीज केलं जातंय, त्याला प्रोटेक्शन दिलं जातंय आणि म्हणून याच्या विरोधामध्ये आम्ही डिसेंबरमध्ये मेंटल हॉस्पिटलच्या बाहेर आम आदमी पार्टीच्या कामगार आघाडीच्या वतीने त्या ठिकाणी उपोषण आंदोलन सुद्धा करण्यात आलं होतं। दुर्दैवानं आरोग्यमंत्र्यांना सुद्धा अनेकदा पत्र देऊन याची दखल घेतली नाही, म्हणून आज नाईलाजास्तव आम्हाला हे मीडिया पुढे येऊन हे सगळं प्रकरण उघडकीस करावं लागतंय। आज आरोग्यमंत्री शहरामध्ये आहेत, मीडियाच्या माध्यमातून आम्ही त्यांना प्रश्न विचारतोय की तुम्ही ज्या संस्थेमध्ये आज पाहणी करणार आहात तिथल्या कामगारांचं तुम्ही हक्क कधी प्रोटेक्ट करणार आणि भ्रष्ट ठेकेदारांविरुद्ध तुम्ही कधी कारवाई करणार, हा प्रश्न आम्ही आरोग्यमंत्र्यांना विचारत आहोत। आरोग्यमंत्री पुण्यात आहेत, त्या कामगारांना घेऊन तुम्ही आरोग्यमंत्र्यांकडे का नाही गेला? आज आरोग्यमंत्री सिम्बोसिस या ठिकाणी जाऊन त्यानंतर प्रादेशिक मनोरुग्णालय या ठिकाणी जाणार आहेत। अनेक कर्मचारी त्या ठिकाणी साफसफाईसाठी आता तैनात केलेले आहेत, म्हणजे ज्यावेळेस आरोग्यमंत्री येतात त्यावेळेसच स्वच्छता हा कंत्राटदार करतो। 2017 पासून याला स्क्वेअर फीटनुसार जे आम्ही त्याचं ॲग्रीमेंट काढलं तर त्यांनी शासनासोबत असं ॲग्रीमेंट केलं की स्क्वेअर फीटनुसार आम्ही त्याची स्वच्छता करू, म्हणून त्याचं 14 लाखाचं बिल पर महिना ते 14 लाखाचं बिल या ठिकाणी होतं आहे। तर 2017 पासून त्या आज तागायत त्याला 12 कोटी रुपये रिलीज केलेत आणि मार्चच्या अगोदर ह्याची गडबड ही या अधिकाऱ्यांनी ब्लॅकलिस्टेड करावं म्हणून जे निवेदन दिलं होतं त्याला फाटा मारून हे त्याचे पैसे रिलीज करण्यात 35% करण्यात आलेले आहेत। मग कामगारांचे पैसे अजूनपर्यंत अदा केलेलेच नाहीत आणि हे सगळे कामगार कुठेतरी शोषण होतं आहे हे आरोग्यमंत्र्यांनी जाणून घेतलं पाहिजे। त्याचप्रमाणे कामगाराचे जे मंत्री आहेत आकाश पुणकर यांनी सुद्धा याच्यावरती प्रकाश घातला पाहिजे की कामगारांना न्यूनतम का भेटत नाही, मिनिमम वेजेसनुसार पैसे का भेटत नाहीत, तर कामगार आयुक्तांनी पण याच्यावरती प्रकाश टाकला पाहिजे। तुम्ही म्हटले खोटे दाखवून कागदपत्र सही घेतल्यात, त्यांचे एकदा दाखवू शकता? हो 100%, एकच मिनिट।
ह्यामध्ये त्यांनी चोरीसुद्धा करताना अशा प्रकारे केली की ज्याचं शिक्षण आहे, ज्याची सही आहे, त्याचे त्यांनी अंगठे मारलेले आहेत आणि ज्याचा अंगठा आहे त्यांनी सह्या केलेल्या आहेत. त्याच्यामुळे हे सर्व कामगार त्याच्या विरोधात तुम्हाला जबाब पण द्यायला तयार आहेत. तर तुम्ही प्रादेशिक मनोरुग्णालयामध्ये कधी गेले तर या संबंधित कर्मचाऱ्यांना तुम्ही कधीही विचारा की त्यांना आजपर्यंत एकही रुपये कॅश पेमेंट दिलेलं आहे का. पण ह्याच्यामध्ये तुम्ही अमाऊंट बघताय आता 6,000 आणि 5,000 रुपये त्यांना कॅश देण्यात, त्याचं खोटे दाखवून यांची बिलं पास करण्यात आली आणि हे मंजूरसुद्धा केलं त्या अधिकाऱ्यांनी. म्हणजे ॲक्च्युली खरंच रोख रक्कम त्यांना द्यायला अलाउड नाही करारनाम्याच्या हिशोबाने, हे देऊन त्यांचे बिलं मंजूर झालेले आहेत. पुढची भूमिका काय असेल? पुढची भूमिका आमची एकच आहे की आरोग्यमंत्र्यांनी न्याय द्यावा. आम्ही कोर्टात तर जाणार आहोत, परंतु अमरण उपोषणसुद्धा आम्ही करू आणि जनतेला दाखवून देऊ की भ्रष्टाचार सरकारी कार्यालयातच कायदे पाळले जात नाही. मग प्रायव्हेट करून काय अपेक्षा पकडताय तुम्ही लोक? आपण बघू शकतो की जे अशिक्षित कामगार आहेत त्यांना खोटं कागदपत्र दाखवून त्यांच्याकडे सह्या करून घेतलेल्या आहेत आणि खोट्या सह्या केलेल्या आहेत. पैसे दिलेले नसतानाही पैसे दिलेत असं या सगळ्या डॉक्युमेंटमध्ये भासवण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे आरोग्यमंत्री या संपूर्ण प्रकरणात आता काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. अन्यथा आम आदमी पार्टीने या प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या कार्यालयाबाहेर जे आहे ते आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे. शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे.